नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चांना एका वाक्यात धुडकावून लावलं. आणि हे धुडकावून लावताना राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांनाच आम्ही महत्व देतो, बाकी आमच्यासाठी शरद पवार गट किंवा त्याचे जे नेते आहेत ते कायम बडबड करत असू दे, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, हे अप्रत्यक्षरित्या सुचवून टाकलं. नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मीडियाशी बोलताना रविवारी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की माझ्या दृष्टीने सुनेत्राताई पवारांचं काय मत आहे, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले जे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, त्यांचं काय मत आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. ते आमच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतरच आम्ही डिसिजन घेऊ, पण आता तरी याच्याबद्दल कॉमेंट करण्याची गरज नाही. या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या त्या प्रश्नाला उडून लावलं. आता मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं ही इच्छा सगळ्यात जास्त कोणाची आहे, तर अर्थातच शरद पवार गटाची आहे. शरद पवार गटातले जे काही नेते आहेत त्यांना असं वाटतंय की आपण आणि अजित पवार गट यांनी एकत्र यावं, त्यांचं विलिनीकरण व्हावं. आणि तसं झालं तर फायदा काय, किंवा फायद्याशिवाय कोणी अशा गोष्टी बोलत नाही हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक वेळेस राजकारणात फायदा बघितला जातो आणि तो फायदा असा आहे की जर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र झाले तर शरद पवार गटातील आमदारांना, नेत्यांना सत्तेचा फायदा मिळणार. आणि त्यासाठी ही धडपड सुरू आहे. ज्या दिवशी दुर्दैवानं अजित पवार यांचं अपघाती निधन झालं तेव्हापासून या सगळ्या चर्चांना हवा द्यायला सुरुवात झाली. अर्थात मीडिया त्यांच्या सोबत होता आणि त्यामुळे रोहित पवार यांना आता राज्यमंत्रीपद मिळणार, जयंत पाटील अर्थमंत्री होणार, अशा बातम्या चालवल्या गेल्या. आणि तिथेच कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. कारण काहीही नसताना किंवा अजित पवार यांनी जाहीररित्या कधीही असा उल्लेख केला नसताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हे सगळे नेते मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. त्यांच्या दृष्टीने आता आपण अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस घ्यायची आणि आपला हेतू साधायचा, किंवा टेक ओव्हर करायची आणि हेतू साधायचा, असा त्यांचा हेतू होता. आणि तो हेतू काही लपून राहिला नाही. आता मुळात प्रश्न असा आहे की खरंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना हे मान्य होतं का? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबत जाणं हे सुनेत्राताईंना मान्य होतं का? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले नेते सुनील तटकरे असतील, पटेल असतील, भुजबळ असतील, यांना हे मान्य होतं का? तर नक्कीच ते मान्य नव्हतं. कारण तसं जर असतं तर सुनेत्राताईंचा तातडीने शपथविधी झालाच नसता. सुनेत्राताईंचा तातडीने शपथविधी झाला आणि त्यानंतर मात्र शरद पवार गटातले जे नेते बडबडत होते की विलिनीकरण होणार, विलिनीकरण होणार, त्यांना चपराक बसली. त्यानंतर एक वेगळी थिअरी बाहेर काढण्यात आली की अजित पवार ह्यात असताना त्यांनी ही इच्छा प्रकट केली होती की दोन्ही काँग्रेसचं, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. पण ही गोष्ट तशीच होती जेव्हा उद्धव ठाकरे म्हणत होते की बंद दाराआड ठरलं होतं आम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचं. आता या बंद दाराआड किती गोष्टी होतात या आपल्याला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील तसंच होतं. जर अजित पवार यांची तशी इच्छा असती तर त्यांनी जाहीररित्या सांगून टाकलं असतं, पण तसं झालेलं नाही. किंवा अजित पवारांनी जर ते सांगितलं असतं तर सुनेत्राताई त्याच्या विरोधात गेल्या असत्या का?
तर नक्कीच नाही. मग हा सगळा खेळ कशासाठी सुरू होता? तर काहीही करून अजित पवार गट टेक ओव्हर करायचा, यासाठी हा खेळ सुरू होता. आणि तसं झालं असतं तर मात्र अजित पवार गटातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी पुढचं राजकारण हे कठीण झालं असतं. कारण शरद पवार यांचा पुन्हा त्याच्यावर होल्ड आला असता आणि मग सुप्रियाताई यांचं महत्व वाढलं असतं, त्यांची लुडबुड वाढली असती आणि अजित पवार गटातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती. कारण शरद पवार यांच्या मनात एखादा बद्दल अडी निर्माण झाली तर शरद पवार त्याला संपवतात, हा इतिहास आहे. आणि ते नको होतं. अर्थात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपलं मत सुनेत्राताईंवर लादलं का? तर नक्कीच नाही. कारण तसं जर मत त्यांना लादायचं असतं तर सुनेत्राताई ऐकल्या नसत्या. त्यांनी आपले पती अजित पवार यांचं ऐकलं असतं आणि विलिनीकरण केलं असतं. पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं आणि त्यामुळे मग झालं काय? तर शरद पवार गटातले रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे उघडे पडले. आपलं भिंग फुटलं हे कळल्यानंतर सुप्रियाताई शांत झाल्या. त्या काहीच बोलेनाशा झाल्या. जयंत पाटीलही बोलेनासे झाले. पण रोहित पवार यांनी मग वेगळीच थिअरी काढली आणि ती थिअरी आहे की अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे. आणि त्यावरून मग राजकारण सुरू झालं. रोहित पवारांनी कर्नाटकात जाऊन 0 FIR केला. आता हे सगळं करताना रोहित पवारांना कळत होतं की याच्यामध्ये राजकारण होणार आणि ते राजकारण कदाचित भविष्यात आपल्या पत्त्यावर पडेल. त्यामुळे रोहित पवारांनी हा पवित्रा घेतला होता का? तर शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवार यांनी जो 0 FIR केला त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत त्यावर ठोस भूमिका मांडली की तुम्ही 0 FIR केलात त्याचा काहीही उपयोग नाही. पण त्यातून मात्र कर्नाटकातल्या सरकारला महाराष्ट्राविरोधात राजकारण करणारा वाव मिळेल असं त्यांनी सांगून टाकलं. आणि मग या सगळ्या राजकारणातला केंद्रबिंदू बाहेर आला आणि तो होता रोहित पवार यांची अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे हा. आता लक्षात घ्या की हे सगळं का घडत होतं किंवा कुठून सुरुवात झाली? तर राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणातून या सगळ्याची सुरुवात झाली आणि तसं विलिनीकरण झालं नाही म्हणून रोहित पवार किंवा संबंधित नेते हे नाराज होते, अजूनही नाराज आहेत आणि त्याचा बदला म्हणून हे सगळं सुरू होतं का? तर शंका घ्यायला वाव आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना हे राजकारण कळत नाही का? तर निश्चित कळतं. त्यांना माहिती आहे की जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई काही बोलत नाहीत तोपर्यंत बाकीचे कितीही काही बोंबलले ओरडले तरी त्याला अर्थ नाहीये. आणि म्हणून नागपूर येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी सरळ सांगून टाकलं की माझ्या दृष्टीने सुनेत्राताई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेते यांचं मत काय आहे महत्वाचं आहे. बाकी कोणीही काही बोंबलू दे, मला त्याच्याशी कर्तव्य नाही किंवा त्याबाबत मला काही सांगायचं नाही असं सांगून त्याने सरळ हे धुडकावून लावलं. आणि इथे खरं म्हणजे शरद पवार गटाचं राजकारण संपूर्ण फसलेलं आहे मित्रांनो. आणि ते फसलेले राजकारण घेऊन आता किती पुढे जायचं, मीडियाला किती हाताशी धरायचं याचा विचार त्यांनी करायचा आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.